साठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला शेतकऱ्यांची आता चिंता देखील पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता देखील पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता तर तुम्हाला देखील मिळणार। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 9वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। जीआर देखील पूर्णपणे निघालेला आहे। सविस्तरपणे अपडेट तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। आता तुम्ही देखील खूप दिवसापासून नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, त्यानंतर देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील पूर्णपणे जमा झाला। त्यानंतर देखील नमोचा 8वा हप्ता आला नाही। त्यानंतर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता परत जमा झाला, पण नमोचा 8वा हप्ता काय आलाच नाही। नमोची 8व्या हप्त्याची प्रतीक्षा काही संपलीच नाही, पण आता देखील राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा आणि मोठा जीआर देखील टाकण्यामध्ये आलेला आहे। आता त्यामध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर देखील उशीर झाल्यामुळे देखील 9वा पण हप्ता देखील एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येणार आहे। तर चला बघूया महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट देखील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आलेली आहे। तर चला तीच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ। पीएम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील टाकण्यामध्ये येणार असून सरकारकडून देखील यासाठी मान्यता देखील देण्यामध्ये आणि येण्यामध्ये आली आहे। आता सरकारकडून देखील मान्यता आली म्हणजे देखील जीआर पूर्णपणे देखील टाकण्यामध्ये आलेला आहे। जीआरमध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की नमोचा देखील 8वा हप्ता आणि 9वा हप्ता देखील एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून तुम्ही जर आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील एक मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून देखील होणार असून तुम्हाला पण आता 2 हप्ते देखील पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील दिसणार आहे। वेळ देखील जाहीर झालेली आहे। आज दुपारनंतर देखील हळूहळू तुम्हाला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा दिसणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट आणि जीआर देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी थेट नाचणार असून आता शेतकऱ्यांना देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता खूप दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते नमोचा 8वा हप्ता केव्हा येणार, त्यावरती देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ताही आला। त्यानंतर पीएम किसान योजनेचाच हप्ता आला, तो म्हणजे 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी तो देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला, पण देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळाला नाही। आता पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। सविस्तरपणे आपल्यासमोर काही जिल्हे देखील आलेले आहे। सर्वात आधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे। समोर 18 जिल्हे देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये आलेले आहे। आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता देखील पूर्णपणे मिटली असून आता त्यांना देखील चिंता करायची गरज देखील राहिली नाही। तर चला याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया किती रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील पडणार आहे, किती रक्कम देखील शेतकऱ्यांना जमा होणार आहे। 2 हप्ते तर एकत्र पूर्णपणे जमा केले जाणार, पण रक्कम देखील किती मिळणार आहे, मान्यता देखील किती मिळालेली आहे, सविस्तरपणे देखील आपण रक्कम बघून घेऊ। आता या ठिकाणी आपण बघू शकतो नमोचा 8वा हप्ता 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील या ठिकाणी पूर्णपणे लिहिलेले आहे। नमोच्या 8व्या हप्त्याचे तुम्हाला देखील 2,000 रुपये देखील मिळणार आहे। त्याचबरोबर देखील नमोच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये असे तुम्हाला देखील 4,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती देखील या वेळेला देखील जमा दिसणार आहे। आता सर्वात प्रथम
कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी पडणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात उशिरा पडणार आहे सविस्तरपणे आपण बघणारच आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो 4,000 रुपये या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, आता जसा तुम्हाला देखील 13 मार्च रोजी 5 वाजता मेसेज आलेला होता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा, तसाच देखील तुम्हाला आज आता मेसेज येणार दुपारी देखील आणि तुम्हाला देखील त्यामध्ये लिहिलेलं असणार की पूर्णपणे 4,000 रुपये जमा झालेले आहे। तर तुम्ही देखील समजून चला की नमोचा 8वा आणि नमोचाच 9वा हप्ता देखील एकत्रितपणे जमा झालेला आहे। पूर्णपणे शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। सर्वात आधी या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेसेज दिसणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती वेळ देखील जाहीर करू। जाहीर झालेली वेळ देखील पूर्णपणे या ठिकाणी आपण बघणार आहोत। कोणत्या वेळेला देखील तुम्हाला मेसेज दिसू शकतो, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मेसेज दिसणार आहे, तुमचं नाव देखील या ठिकाणी येतं का नाही येतं हे बघायचं काम देखील तुमचं असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे पूर्णपणे नक्की बघत चला। आता या ठिकाणी लक्ष द्या शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील आता 8वा आणि 9वा हप्ता देखील म्हणजेच 4,000 रुपये 2 हप्त्याची रक्कम देखील एकत्रितपणे टाकण्याचा या ठिकाणी विचार देखील या ठिकाणी केलेला आहे राज्य सरकारने। नमो शेतकरी योजना ही योजना देखील राज्य सरकारने चालू केलेली आहे, म्हणूनच देखील याचे पूर्णपणे कामकाज देखील राज्य सरकारच बघत आहे। तर या ठिकाणी राज्य सरकारचा पूर्णपणे एक विचार झाला नमोचा 8वा हप्ता आणि नमोचाच 9वा हप्ता देखील एकत्र टाकायचा का देखील असा पूर्णपणे या ठिकाणी जिआर आलेला आहे। सविस्तरपणे अपडेट बघूया, कोणती वेळ ठरवलेली आहे, ठरवलेली वेळ सविस्तरपणे आपण बघूया। त्याचबरोबर काही महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी देखील मेसेज दिसणार आहे। सर्वात प्रथम याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मेसेज दिसणार आहे। तर चला ते महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊ। आता या ठिकाणी लक्ष द्या, PM किसान योजना ही देखील पूर्णपणे या ठिकाणी भारताभर या ठिकाणी चालणारी योजना आहे। भारतभरातील पूर्णपणे कोट्यवधी शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळतो, पण नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील देण्यामध्ये येतो। आता देखील 7 हप्ते देखील नमोच्या 8व्या हप्त्याचे या ठिकाणी बाकी आहे। पूर्णपणे 7 हप्ते देखील नमोचे झालेले आहे। आता देखील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। पूर्णपणे देखील 2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज राहिली नसून आता देखील या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे सर्वात आधी देखील शेतकऱ्यांना मेसेज दिसणार। पूर्णपणे जसा तुम्हाला देखील PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा 5 वाजता 5:30 काही शेतकऱ्यांना 5 वाजता असा मेसेज दिसला होता, तसाच देखील तुम्हाला आज परत एक मेसेज येणार आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता, अशी PM किसान योजनेचा 22वा हप्ता आला तसे देखील तुम्हाला नमोचा 8वा, नमोचा 9वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। पण PM किसान योजनेच्या या ठिकाणी वेळ देखील थोडीशी वेगळी होती आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि 9व्या हप्त्याची वेळ देखील पूर्णपणे बदलेली आहे। आता देखील तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता 5 वाजता काही शेतकऱ्यांना 5:30 देखील या ठिकाणी मिळालेला होता, पण तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील असा मिळणार नाही। तर ती तारीख देखील या ठिकाणी आजची सांगण्यामध्ये आलेली आहे। आज देखील तुम्हाला मिळू शकतो। वेळ काय असणार आहे, तर ती वेळ देखील दुपारची असणार आहे। जशी तुम्हाला PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वेळ देखील दिलेली होती 5 वाजता। काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 5 वाजता रक्कम जमा झाली, तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 5:30 वाजता म्हणजेच की 5:30 जमा झाली। पण आता नमोच्या 8व्या हप्त्याची रक्कम देखील तुम्हाला 5 वाजता मिळणार नसून तुम्हाला थेट दुपारी देखील 12 वाजता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। आता या ठिकाणी लक्ष देऊ, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो। आता जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, तर तुमच्यासाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली असून आता 12 वाजता देखील तुम्हाला एक परत मेसेज येणार, जसा तुम्हाला PM किसान योजनेच्या हप्त्याचा आलेला होता 22व्या हप्त्याचा, तसाच तुम्हाला देखील एक मोठा आणि त्या ठिकाणी मेसेज येणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला नमोचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर 9वाही हप्ता मिळणार। काही शेतकऱ्यांना देखील उशीर सुद्धा होऊ शकतो, त्यामुळेच तुम्ही हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका,
ज्या शेतकऱ्यांना 12:30 जर पैसे आले नाही तर त्यांनी चिंता करू नका. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून त्यांना पण नमोचा 8वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता देखील एकत्रितपणे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. ज्या शेतकऱ्यांची हे 2 महत्त्वाची कामे अधुरी आहेत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण नक्की करावी, जेणेकरून त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे जमा करून घेण्यास कुठली अडचण, कुठली बाधा देखील निर्माण होणार नाही. तुम्हाला पण असं वाटत असेल की पूर्णपणे एकत्रितपणे हा हप्ता जमा झाला पाहिजे, 4,000 रुपये देखील पूर्णपणे जमा झाले पाहिजे, काही अडचण, काहीच बाधा देखील आली नाही पाहिजे, तर तुम्हाला देखील काळजी करून हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करणं अर्जंट देखील सांगण्यामध्ये आलेलं आहे. GRमध्ये देखील याचे नाव देखील होते. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. आता शेतकऱ्यांनी देखील EKYC करावी असं राज्य सरकारचं म्हणणं देखील आहे. ज्या शेतकऱ्यांची EKYC अधुरी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर EKYC करा. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या. जर तुम्ही फार्मर ID काढलेली नसेल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.